माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचं निधन झालंय। जोशींच्या निधनानंतर शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांनी शोक व्यक्त केलाय। सोबतच अर्जुन खोतकर यांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिलाय। आपल्याला 1995 साली मनोहर जोशी यांनीच मंत्रिपद दिलं, एवढंच नाही तर ग्रामीण भागातून मुंबईत बोलावून मला त्यांनी घर दिलं, अशा शब्दात माजी मंत्री व शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्यात। त्यांच्यासोबत बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी चेतन ननावरे। शिवसेना नेते आणि माजी मंत्री अर्जुन खोतकर आपल्या सोबत आहेत। सर, मनोहर जोशी यांचं निधन झालेलं आहे। तुम्ही दीर्घकाळ त्यांच्यासोबत कामही केलेलं आहे। मुख्यमंत्रीपासून त्यांनी लोकसभा अध्यक्षापर्यंत सर्व पदं जी आहेत महत्त्वाची ती भूषवलेली होती। तुमची काय त्यांच्यासोबतची विशेष आठवण आहे? खरं तर माननीय शिवसेना प्रमुखानंतर मनोहर जोशींनीच आमच्यावर खूप प्रेम केलं आणि आम्ही विद्यार्थी अवस्थेपासून उन्मेष तसे आमचे मित्र आणि तेव्हापासून सर मुलासारखं प्रेम आमच्यावरती करायचे आणि सरांनी मला समोरून बोलावून मंत्री केलं। 95च्या मंत्रिमंडळामध्ये मागणी नाही केली, काही नाही केलं। मला सांगितलं की तुला मंत्री उद्या व्हायचं। माझ्या आयुष्यामध्ये फार मोठी गोष्ट सरांनी केली आणि खरं तर मुंबईमध्ये आम्ही ग्रामीण भागातले लोक, मला मुंबईमध्ये आपल्या मुलाच्या मित्राला घर मिळावं म्हणून तिने मला राहायला घर दिलं मुंबईमध्ये। माझ्या आयुष्यामध्ये आज मुंबईत मी राहतो तो सरांनी दिलेल्या घरामध्येच राहतो। सर नेहमी थोडंसं तणावात असले की असे कान ओढायचे स्वतःचा, तर मी त्यांना एकदा विचारलं की सर तुम्ही असं का करता? त्याने मी असं करतो यासाठी की मग मला रिलीफ मिळतो त्याच्यापासून, मी त्या टेन्शन दूर करून टाकतो एका मिनिटामध्ये। एक लहान लहान गोष्टी त्यांच्या टिप्स खूप असायच्या की कसं वागलं पाहिजे, काय केलं पाहिजे, फार बारीक गोष्टीचा अभ्यास करायचा। अर्थात जुन्या पिढीतला एक फार मोठा नेता, शिवसेना प्रमुखांचा विचार अत्यंत जोराने पुढे नेणारा विचार हा गेल्यामुळं निश्चितपणे असं अघटित घडलं की ह्याचं नुकसान कधी भरून येणार नाही। कॅमेरामॅन विनीत पेडणेकरसह मी चेतन ननावरे, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।